हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर मी पुन्हा एकदा रिफ्रेश होऊन आलेली आहे, पॉडकास्ट तुमच्यासमोर घेऊन हजर. आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं की ह्या वीकमध्ये आपण सगळ्या या भामट्या भुरट्यांचा, या महिला शब्दाला कलंक अशा व्यक्तींचा आपण समाचार घेणार आहोत. तर आपण तेच करणार आहोत. तर सुरुवात आपण सगळ्या त्यांची महाहगरू म्हणजेच मावसाड हिच्यापासून करत आहोत. म्हणजे मला कसं वाटतं माहिती आहे की महिला तर असं आता जनरली तर आता महिला दिन सगळ्यांसाठीच असतो, पण काही असं असतं ना, त्या आपल्या महिला असण्याचा फायदा घेतात, विविध मार्गाने फायदा घेतात, गैरफायदा घेतात. फायदा घेणं चुकीचं नाही आहे, पण गैरफायदा घेणं चुकीचं आहे. आणि त्यामुळेच मी सगळ्या महिलांना एका पेजवर किंवा त्या सगळ्या समान आहेत असं मी मानत नाही. माझ्या मते चांगली महिला आणि वाईट महिला अशा दोन कॅटेगरी आहेत. आणि आज आपण दुसऱ्या कॅटेगरीतल्या महिलांना, म्हणजे आज नाही, ह्या वीकमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. असे बरेच आहेत, पण आपले जे कॅरेक्टर आहेत तर त्यापैकी ह्या सगळ्याच एकापेक्षा एक आहेत, ज्यांना एखादी व्यक्ती खरं बोलते म्हणजे तिला ईर्ष्या आहे, तिला ह्यांच्याबद्दल असूया आहे असे गोड गैरसमज आहेत. खरं तर ह्यांच्याबद्दल ईर्ष्या किंवा असूया ह्या शब्दाचा ई आणि अ सुद्धा कुठेही लवलेशही नाही आहे त्या गोष्टीचा. म्हणजे यांच्याबद्दल ती कोणाला काही वाटूच शकत नाही, इतकं थुकरट आयुष्य आहे यांचं. आणि ज्या बायका ह्यांना आयडलाइज करतात किंवा ज्या बायकांना वाटतं ह्या फार काहीतरी ग्रेट आहेत, त्यांची तर म्हणजे मी गिनतीच नाही. त्या कधीच आयुष्यात काहीच करू शकत नाही. फक्त आणि फक्त लिंक मागत राहणं आणि ह्यांची धन करून देणं, ह्यांच्या आहारी जाणं आणि स्वतः आयुष्यात काहीच न करणं, नुसतंच असं ताई 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 ताईचं पालुपद लावणं, हेच फक्त त्या बायकांना जमू शकतं. त्या पुढे त्यांची काही लेवलच नाही. तर अशा बायकांचं काय, म्हणजे असून नसून, आहे नाही, आहे काय आणि नाही काय, काहीच फरक पडत नाही. नुसतंच असं आलोय जन्माला म्हणून जगायचं आणि जायचं, हेच यांचं आयुष्य आहे. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. पहिली सुरुवात आपण ट्रिपपासून करूया. जी ट्रिपला गेलेली, म्हणजे ही सो कॉल्ड हुशार, कितगं बाई मी हुशार, कितगं बाई मी हुशार, या बाईला साधं कसं जायचं, कुठे चाललो आहे, तिथे कसं, म्हणजे काय कसं असणार आहे, आपण कसं कुठले ट्रान्सपोर्ट यूज करणार आहोत, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, या गोष्टी पण हिला काहीच माहिती नव्हतं. सारखं सतत त्या बाईला विचारत होती की आता कुठे, मग आता कसं, आणि आता इथून कुठे. आणि मग त्या बाईने काहीतरी सांगितलं की आता बाबा आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आहे. तर गेटवे ऑफ इंडिया, अरे डायरेक्ट असं गेटवे ऑफ इंडिया थोडीच, आपण आता कुठून कुठे आलो आहे आणि कुठे कुठे चाललो आहे ते पण सांग ना, ते सांग ना. अगं बाई, तुला माहिती आहे तर तू सांग ना. दुसऱ्यांच्या कशाला खोड्या काढते आणि चुका काढते. दुसऱ्यांचं चुका काढण्यामध्ये एक नंबर. अगं बाई, त्याच्यासाठी ना स्वतः असं ग्रेट असावं लागतं माझ्यासारखं, तरच दुसऱ्यांच्या चुका काढू शकते. स्वतः पूर्ण एकदम नखशिखांत चुकांनी भरलेली, स्वतःला काही माहिती नाही, खड्डे आणि चुका ह्याच्या पलीकडे काही करता आलं नाही आयुष्यात, गाढवाकडून वेद वदवणारी आणि त्याचा दोष टीचरला देणारी, दुसऱ्यांवर ढकलून देणारी, म्हणजे चुका ही करणार, हिचे सगळं काही फॉल्ट हिचे, आणि हिचं काही कोणी पकडलं की मग दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. मी नाही त्यातली कडू लावा आतली कुंडी लगालो सैय्यम, तुम आपको जन्नत दिखाती मैं जन्नत दिखाती, खड्डा छुपा के मैं जन्नत दिखाती. बस हेच करता येतं, बस ह्याच्या पलीकडे काहीही जमत नाही या मावसाडीला. आणि हे हिने वेळोवेळी प्रूव्ह केलेलं आहे. जेव्हा जेव्हा हिला कोणी काही खटकलंय किंवा जेव्हा जेव्हा हिला कोणी काही असं सांगितलंय, तिची चूक दाखवून दिली आहे, तर मग लगेचच मी नाही केलं आहे, ते त्यांनी केलं आहे, ते तसंच होतं, हे असंच होतं, हे असंच असतं. कस्टर्ड ॲपलच्या वेळेला पण नाही, कस्टर्ड ॲपल, आम्ही कस्टर्ड ॲपलच बोलतो. अगं बाई, त्याला कस्टर्ड म्हणतात, ॲपल कस्टर्ड म्हणतात. कस्टर्ड ॲपल एक वेगळं फ्रूट असतं ज्याला सीताफळ म्हणतात, तुमच्या भाषेत शीताफळ म्हणतात. पण नाही, हेच आहे, आम्ही ह्याला कस्टर्ड ॲपलच म्हणतो. ॲपल कस्टर्ड नाही, कस्टर्ड ॲपल. ओके बाबा, ओके. म्हणजे कोण हुज्जत घालणार ना अशा अडाणटट्टूबाईशी. म्हणजे कसं आपला एक क्लास असतो ना, आपण किती हुज्जत घालणार. तर हे अडाणी असणं हे पण एक म्हणजे महत्त्वाचा रोल प्ले करतं, की अडाणी असून सुद्धा आपला अडाणीपणा कसा दाखवायचा, इतक्या प्रमाणात दाखवायचा की समोरच्याने आपल्याला ना हुज्जत घालण्याच्या पण लायकीचं समजलंच नाही पाहिजे. समोरच्याने हा विचार केला पाहिजे की बाबा, हो बाबा, तू म्हणते तेच खरं, कारण एवढ्या अडाणी लेवलवर आम्ही येऊच शकत नाही. तर अशा या अडाणी बाईला ग्रेट समजणारे किती अडाणी असतील याचा तुम्ही अंदाजा लावूच शकता.
आणि त्या बायकांना, हिचे जे सो कॉल्ड कोण फ्रेंड्स होते, त्यांना मला बोलायचं नव्हतं, पण मला बोलावं लागतंय. कारण आता तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये आलात आणि जे तुम्ही काही वागलात आणि जे काही दिसलं त्याच्यावर मी बोलतेच, ते माझं कामच आहे, त्याच्यामुळे मी बोलणारच आहे. तर मला वाटतं ही ज्या एरियामध्ये जी संगती आहे ना हिची, ते संगत पण तशीच आहे, हिच्या इतकीच अडाणी आहे. त्यातल्या 1-2 सोडल्या तर बाकीच्या एकदम एकदम हिच्या साळकाया माळकाया ठार अडाणी होत्या, हिच्याच सारख्या. काय त्यांची भाषा, काय त्यांचं राहणीमान, काय त्यांचं वागणं बोलणं, नुसतं तेच म्हणजे तेच डबक्यातला बेडूक. आणि ही गटारातली आहे, त्या थोड्याफार डबक्यातल्या आहेत, थपक थपक थपक. त्यातली एक दीडशाणी बाई, तिचं म्हणणं असं होतं की तिला जागा द्यायला पाहिजे होती बसायला, कारण तिच्याकडे छोटं बाळ होतं. तर माणुसकीच्या नात्याने बहुतेक तिने असं एक्सपेक्ट केलं असेल. पण कसं असतं ना, जे लोक खरंच घाम गाळतात, जे कष्ट करतात आणि ज्यांना ना रोज ट्रॅव्हल करावं लागतं, त्यांना माहिती असतं. तर तुमच्यासारख्या बायकांनी जरा वेळेचा विचार करून जायला पाहिजे. जर तुम्ही रश आवरमध्ये गेलात आणि इतरांकडनं ही अपेक्षा करत असाल तर ती तुमची चुकी आहे, ना की त्या बाईची. आणि या ग्रुपमध्ये एक बाई हे पण म्हणत होती की ज्याला जी सीट मिळाली आहे, जर ती सीट त्या व्यक्तीने आधी पकडली आहे तर त्या व्यक्तीवर डिपेंड करतं की ती कोणाला द्यायची की नाही द्यायची. तर त्याच्यावरती यांचं हां हां बरोबर हॅ हसून परत त्या बाईला शिव्या घालत होते. अरे बाबा, ती काय सांगते की जर एखाद्या व्यक्तीने सीट पकडली आहे तर ते तिच्यावर डिपेंड करतं की तिने कोणाला ती सीट द्यावी अथवा न द्यावी. तर त्याच्यावर हसताय काय आणि परत त्याच बाईला काय बोलताय, मूर्ख येडपटकुटच्या, थपक थपक थपक, गटाराच्या अलीकडल्या बाया. आणि कोणतरी त्या एक काकू होत्या म्हशरीवाल्या, त्या तर एकदमच तावातावाने काय तिच्या ट्रेन काय बापाची आहे का वगैरे बाप बीप काढायला लागल्या. अरे बाबा काकू, तुम्हाला ना चेचला असतात तिथेच जास्त बोलला असतात तर. त्या रोजच्या ट्रॅव्हल करणाऱ्या, तुमच्या टाइमपास करायचा असेल ना तुमच्यासारख्यांना तर कुठल्या तरी असा मधल्या वेळेत जा, ऑफिस टायमिंग सोडून. वा रे वा, शाण्या, स्वतः चालल्या आपल्या गाव उंडारायला आणि दुसऱ्यांना अक्कल शिकवणार. ह्याच्यावरनंच कळते यांची लेवल, काय लेवलच्या बायका आहेत त्या. तर अशा बायकांना अजिबातच महिला दिनाच्या शुभेच्छा मी देऊ इच्छित नाही. म्हणूनच मी काल पॉडकास्ट नाही केला. फालतू बायका, या सगळ्या अशा टाईपच्या ज्या बायका आहेत ना त्यांना मी वगळून टाकते महिला वर्गातनं. या काय नाही आहेत, ह्या महिला नाही आहेत, ह्या महिलांच्या नावाला कलंक आहेत. अशा लोकांमुळेच महिला बदनाम होतात. तो वी आर हेडिंग टुवर्ड्स आवर डेस्टिनेशन. टुवर्ड्स किती वेळा प्रॅक्टिस करून इतकं चुकीचं बोललीस ग मावसाड? हां, 10 वेळा ते प्रॅक्टिस करत असेल तरी पण ती घाण करणारच. कशाला ग बाई, कशाला ना गावठीपणाचा कहर करून दाखवतेस? बरं झालं बाबा, ही घाण चालली एकदाची, कधी जाते ते मी वाटच बघते. मला तर 3-4 कॉमेंट्स पण आल्या. बिचारे आता तिकडचे केपीवाले टेन्शनमध्ये आले. ती घाण परत इथे येते. ये गलिया ये चोबारा या आना दोबारा म्हटलं तरी परत येते. शी, आता आमचं काय होणार? कशाला इथे घाण येते आणि इथे आता सगळं बदनाम करणार. तर आता तेच त्रासलेत सगळे बाबा, केपीला शिफ्ट व्हायला लागले. आता केपीचं काय खरं नाही, घाणच घाण. ती बरखा चड्डी आणि आता ही मावसाड. अरे 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 शी 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 ग मावसाडे, पण तुझं तर तलावासमोर घेण्याचं ड्रीम होतं ना घर. हां, मग आता कुठे मध्येच खोपच्यात कुठेतरी घेतलंय तिथे ओसाड जागी. आणि तिथे समोरची जागा पण आता थोडे दिवसातच कन्स्ट्रक्शन होणार आहे. काही मोकळं ढाकळं काय नाही, चारी बाजूंनी तेच आहे, घुसमटच आहे. कुठे घेतलंय काय घेतलंय त्याच्यावर येऊया आपण नंतर. पहिले हा पिकनिकचा टॉपिक उरकून घेऊया. नंतर काय, तर कोणीतरी हिला कॉमेंट केली होती की कधी ग दिसल्या नाही तुझ्या या मैत्रिणी, कुठून कुठून पकडून आणते. तर म्हणे की नाही तू अशा दिसणार, त्या माझ्यासारख्या बिझी असतात ना. तुझ्यासारख्या बिझी बोलली ना, हिच्यासारख्याच. म्हणजे हिचं खरं मी तेच त्या मैत्रिणींचं काय बोलणार नव्हती, पण हिने मला बोलायला मजबूर केलंय. तर बरोबरच आहे, तुझ्यासारख्याच आहेत एकदम तंतोतंत, तशाच अडाणटट्टू आणि गावठी. आणि तुझ्या इतक्या बिझी म्हणजे तेच, ह्या पण अशाच करतात का असं? हां, उद्योगधंदेवाल्या बायका आहेत का तुझ्यासारख्याच? तुझ्यासारख्या म्हणालीस म्हणून म्हटलं. आणि अशाच रात्री अपरात्री बिळातनं बाहेर पडतात उद्योगधंद्यासाठी. म्हणजे या त्याच बायका आहेत ज्या असं वेगवेगळे आपण म्हणतो ना आयडी करून कॉमेंट करतात वगैरे. तर हिने यांना धंद्याला लावलंय वाटतं त्या सगळ्या, म्हणून बोलते की सेम माझ्यासारख्याच बिझी असतात. तर ह्याच बायका आहेत, ह्यांनाच धरून ही काय काय करते. इथे पण बघा कसं त्या माणसाला, तो माणूस म्हणे की मला भरभरून कॉमेंट करा आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा स्टे वगैरे ते सांगा. तर तिच्या ह्याच्यामध्ये एक कॉमेंट होती का त्या रिलेटेड किंवा त्या स्टे रिलेटेड किंवा त्या मॅनेजर रिलेटेड जे काही म्हणजे ज्यांनी अरेंज केलं होतं? अजिबात नाही. आणि आली असणार तरीही नाही दाखवणार ही कुचकी.
पण त्याच्यावर हिने किती छापले, हिने मस्त आपलं त्याच्यावर व्हिडिओ छापून सगळं काही कॉन्टेंट गोळा केलं हिने, पक्की शहाणी. आणि दुसऱ्यांना शिकवते की मी ना असं ना असहाय्य लोकांचा ना असा विचार करते, मला असं कोण दिसलं ना मी असा विचार करते की त्याचं भलं होऊ दे. अगं बाई, तू स्वतःचं भलं कर आधी, मोठी डुबते को सहारा देणेवाली. तू आधी गटारात न वर ये, नाही तर गटारात डुबलीस ना श्वास घेणं पण मुश्किल होईल. वसाडी कुठची म्हणे दुसऱ्या असहाय्य लोकांना. हिला बरं कळतं कोण असहाय्य आहे की सहाय्य आहे काय आहे ते. बघत असते, गावंडारत फिरत असते. गप बस ना, आपलं काम कर ना. फालतूगिरी हे सगळं करायला ना वेळ असतो असल्याच लोकांकडे. ही अशी उंडारत असते ना म्हणून हिला सगळे दिसतात. नाहीतर तुमच्या आमच्यासारख्याला असं कोण दिसतं का? नाही. कारण आपण आपल्याच आयुष्यात इतके बिझी असतो, आपण आपलं प्रगती करण्यामध्ये इतकं बिझी आहे की आपल्याला काय माहिती नाही की काय कोण काय आहे काय नाही. कोणी सांगितलं तर आपण नक्की डेफिनेटली मदत करतो, पण असं जाऊन शोधत नाही हिच्यासारखं. ही कुठे कुठे सिग्नलला शोधते, बसमध्ये शोधते, शोधतच असते, वासच काढत असते वसाडी. कसली मदत करते? दूसरों की जय से पहिले खुद की जय करे. खुद का देख, तू तेरा देख. दुसऱ्यांना तुझ्या मदतीची गरज नाहीये. सगळ्यांकडे नुसती फुक्कट गिळायला जात असते. एकदा तरी त्यांना घरी बोलवून खाऊ घातलंय का कधी स्वतःच्या? त्या मिशाताईला तर दरवेळेला म्हणते की मी काय ते नंबर देईन, मी त्यांचं काय पिन करेन आणि काहीतरी डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन, त्यांचा ॲड्रेस देईन, त्यांचा नंबर, नाव, पत्ता, नाव, गाव, फळफूल देईन. पण कधी टाकत नाही. कधी एकदा बाबा कधीच्या जमान्यात टाकलेलं काय माहिती, पण कधी म्हणजे कधीच नाही. त्यांच्याकडे जाते, आपला माल मसाला उचलते. त्या मिशाताईला पण असं वाटतं की हिच्यामुळे तर मला खूपच काहीतरी मिळणार आहे आणि लोक माझ्याकडे ऑर्डर. अरे बाबा, मला त्या माणसाला पण, जो कोण होता ना होमस्टे का काय तो स्टेवाला, त्याला पण आणि या मिशाताई किंवा कोणी जे हिला अप्रोच करतात, तर त्यांना मला हेच सांगायचं आहे, नॉट ओन्ली हिला पण हे जे DBS वाले सगळेच, ज्यांना असं वाटतं की ह्यांच्यामुळे असं खूप तुम्हाला रीच मिळेल किंवा ह्यांच्यामुळे तुमच्याकडे लोक येतील आणि तुम्हाला ऑर्डर्स वगैरे मिळतील, तर तुमची गलतफहमी आहे ही, तुम्हाला गैरसमज आहे. ह्यांचं पब्लिक त्या लेवलचंच नाही आहे. हे फक्त लिंक मागतात. हे काही कोणाला अप्रोच करणार नाहीत, कोणाकडनं काही घेणार नाहीत. तेवढी त्यांची लेवलच नाही आहे. कारण ते करण्यासाठी किंवा घेण्यासाठी पैसे लागतात. ते त्यांना फुकट मिळतं, म्हणजे या मावसाड बिवसाडला. पण इतरांना तर ते विकत घ्यायचं ना, तुम्ही त्यांना फुकट तर देणार नाही आहात. मग ते पैसे जमवण्यासाठी ना कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट करायला ना वेळ लागतो. आणि तो वेळ जर हे ह्यांचेच व्हिडिओ बघण्यात आणि ह्यांचीच धन करून देण्यामध्ये वाया घालवत असतील, तर त्यांच्याकडे कुठून येणार पैसा आणि कुठून ते तुमचे प्रॉडक्ट परचेस करणार? तर ही जमात आहे जी काही नाही करू शकत. ही फक्त असेच एक 50 रिचार्ज मारून ह्यांना 50,000 करून देत असतात. हे खूप अलग लेवल की जमात आहे. ये तुम्हारे कुछ काम नाही आहे ही. तर असल्या फालतू लोकांना फुकट काही पोसू नका, हेच मी सांगेन. आणि त्या बोटवाल्यांचं पण मला कमाल वाटते. इतका इन्सिडेंट झाला होता मागे, इतकं म्हणजे झालं मोठं ॲक्सिडेंट आणि इतके लोक गेले त्यामध्ये, तरी अजून लाईफ जॅकेट नाही की काय नाही. आणि या मावसाडीकडनं तर काही अपेक्षाच नाही. तिला तर काय माहिती पण नसेल काय असतं लाईफ जॅकेट वगैरे. आणि काय आपलं दाखवत होती. एखादी असती खरं इन्फ्लुएन्सर, खरं जरा माहिती असणारी, हिला तर काहीच माहिती नाही. बोलली ना, स्टार्टिंगलाच बोलली अडाणतोडबाई आहे, तर हिला तर काहीच माहिती नाही. तर पण खरं जेन्युइनली इन्फ्लुएन्सरचं हे काम आहे की त्यांनी विचारायला पाहिजे की बाबा इतकं होऊन अजूनही तुम्ही नाही देत. अजूनही असेच सगळे लहान मुलासकट त्या बाळापासून सगळे असेच बसले होते. म्हणजे माणसाच्या जीवाची काहीच किंमत नाही आहे आणि काही कामाचे नाही आहेत हे इन्फ्लुएन्सर. काय इन्फ्लुएन्स करतायत? साध्या गोष्टी यांच्या लक्षात येत नाही आणि मोठं फिल्म करून आणि एकदम काहीतरी शूट करतायत आणि कॉन्टेंट छापतायत आणि यांच्या अंधभक्तांना पण नाही ते लक्षात येत. पण सिरियसली हा एक म्हणजे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इतकं नुकसान होऊन सुद्धा, मनुष्यहानी, जीवितहानी होऊन सुद्धा अजूनही त्या गोष्टीवरती निर्बंध नाही. अजूनही त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. अजूनही तेच चाललेलं आहे. आणि तो होमस्टेवाला काहीतरी साडी बिडी देणार होता, तर कुठली साडी कोणाला मिळाली काय ते काय दाखवलंच नाही. तू द्यायची ना, सांगायचं ना, तुझं प्रमोशन का नाही केलंस ग शाणे? आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एक साडी चिपकवून टाकायची, तशी पण काय फडतूस तर असते, घातल्या चुरगळणारी साडी तूच द्यायची ना. पण नाही, अजिबात नाही दाखवली. कोणाला मिळाली पण नाही दाखवली, कशी दिली, कोणती दिली ती पण नाही दाखवली.
आणि तो होमस्टेवाला पण विचित्रच. तुम्ही काय हो सगळ्यांना अशी साडी बिडी गेम खेळवून देता की काय खास होतं काय? या मावसाडीला बघून तुम्हाला असं वाटलं की आपलं साडी बिडी द्यावी ह्यांना? जर सगळ्यांना देता तर सांगा जरा, म्हणजे मी पाठवते अजून ग्रुप तुम्हाला. ॲटलिस्ट एक साडी तरी द्याल आणि जरा साडी दाखवा कुठली देता ते. हां, या मावसाडीची नका, सडकी साडी आम्हाला. बाबा असं साड्या देत सुटला तर ह्याच्याकडे बुकिंग किती येत असतील आणि हा साडी किती देतो आणि ह्याचा खर्च किती निघतो, त्याच्यातनं सुटतात किती आणि काय करतो किती. म्हणजे नंगा नायेगा क्या और निचोडेगा क्या, बिझनेसमॅन. आणि भाषा बघितली का मैत्रिणींची? बापरे, घपाघप काढा म्हणणे, घपाघप. घपाघप काढायचे होते ना 2-4 म्हणे. शी, घपाघप. डोक्यात फक्त घपाघप ढपाढप टपाटप एवढंच चाललेलं असतं वाटतं यांच्या. आणि लास्ट टाइमच्या डॉक्टर आजींनंतर ज्याला आपण खोडून टाकलं, ज्यांचं जे काही बकवास रेकॉर्डिंग होतं ते मोडीत काढलं आणि त्यांची रियालिटी एक्सपोज केली, त्यानंतर मग मावसाने अजून चंग बांधला की नाही आता तर मी तुम्हाला फोटो सहित दाखवते. आणि त्या मुलीनेच मला लिहिली आहे ही कॉमेंट वगैरे. आणि ते पॅराग्राफ अक्षरशः म्हणजे मावसाड, म्हणजे एक असू शकतं की मावसाडनेच तिला ती स्क्रिप्ट दिली आहे लिहायला की काय लिहायचं, जसं या डॉक्टर आजींना दिलेली. किंवा मावसाडला पाहून तिचे विचारांचं अनुकरण वगैरे सगळ्या गोष्टी करून मावसाड द इन्फ्लुएन्सरचा एवढा इन्फ्लुएन्स झालेला आहे, इतका प्रभाव पडलेला आहे त्यांच्यावर की ते पण असेच गटारातल्या किड्यासारखे विचार करू लागले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक त्यांचं बोललेलं, त्यांची भाषा, सगळं काही मावसाडसारखंच वाटतं. असंही असू शकतं. तर एक ती कॉमेंट जी दाखवली ते बाकीचं सगळं ठीक आहे, पण तो लास्ट पॅराग्राफीला एकीने कॉमेंट पण केलेली की तो लास्ट पॅराग्राफ काय पटला नाही. जसं मावसाड नेहमी म्हणते की मला काय फरक नाही पडत आणि मी काय मला काही प्रूव्ह नाही करायचं आणि जे आहे ते आहे आणि मी कधी कोणाला प्रूव्ह करायला जात नाही आणि मी किती चांगले काय आहे, ज्यांना जे समजायचं आहे ते समजू दे वगैरे, असं जे काही वगैरे 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 हे काही भाषण देते. पण प्रत्येक वेळेला ही काही ना काहीतरी स्टोरी घेऊन येतेच. कोणी मला अशीच कॉमेंट केली, कोणी मला तशीच कॉमेंट केली आणि त्या कॉमेंटमध्ये पण लास्टला लिहिलेलं आपण किती सहज एखाद्याला जज करतो, पण खरंच असं करू नये. जे सोशल मीडियावर दिसतं त्यापेक्षा ती व्यक्ती वेगळी असू शकते आणि त्या व्यक्ती मावसाड खूपच चांगली आहे आणि आपण चुकीचं जज करतो. आपण जजच नाही करायला पाहिजे, ती खूप ग्रेट आहे. मावसाड दी ग्रेट, टिप्पू दी ग्रेट नंतर मावसाडचा फोडा दी ग्रेट. काय तर म्हणे व्हिडिओत बघून जज करणं सोपं असतं पण प्रत्यक्षात ती व्यक्ती प्रेमळ असते. 5-10 मिनिटात प्रेमळ आहे की काय आहे की कशी आहे सगळं तुला बरं कळलं ग. हां, त्या फोटोवरून तर वाटत नव्हतं की काय प्रेमाचा संवाद झाला तुमच्यामध्ये. ती मावसाड स्वतःमध्येच मग्न होती आणि दुसरीकडेच. आणि माझ्या मैत्रिणींनी फोटो काढतील असं मला वाटलं होतं. त्या मैत्रिणींना वाटलंच नसेल की ही डिझर्व करते काय फोटो. तसे काही कॅन्डिड मोमेंट्स त्यांना दिसलेच नसतील तर फोटो काय काढणार. आणि मोठ्या त्याचं क्लॅरिफिकेशन देते. म्हणजे मावसाडचीच स्क्रिप्ट आहे की नाही मंडळी. म्हणजे मावसाडला माहिती आहे की काय कशावरनं काय बोललं जाऊ शकतं. पण तू किती हुशार बन मावसाड, तू कितीही म्हटलंस ना किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, पण आमच्यासाठी तू किती गो बाई तू टुक्कार, किती गो बाई तू टुक्कारच राहणार आहेस. किती तो जीवाचा आटापिटा करते ग बाई, किती ना. म्हणजे लोकांना विचार करू दे ना, त्यांना डोकं दिलंय ना ते विचार करतील. ज्यांना आवडायचंय ते आवडून घेतील, ज्यांना नाही आवडत त्यांना नाही. तू कशाला परत कशाला ना स्वतःला दुसऱ्याच्या गळ्यात मारत असते ग, गळे पडूकची. आणि मग लोक हिला ना असे हाकलून टाकतात, म्हणजे अति गळ्यात पडते. म्हणजे एकदम अशी ना समोरच्याला असं पूर्ण काहीतरी निचोडूनच टाकायला बघते वाटतं. म्हणून आता ते ज्वेलर सरने पण अंगाशी आली तशी दूर केलेली दिसते हिला. अगं मावसाडे, ते ज्वेलरवरून आठवलं, ते रिकाम्या जागा कधी भरणार ग बाई तुझ्या? हां, ते मंगळसूत्राची तशीच असं पांढरी चकती घालून बसली असती केव्हाची. म्हटलं आज फोटो लावेल, उद्या फिक्स होत नाही आहे का की चच्चूचा लावायचा क्या आणि कोणाचा. आणि ज्वेलरचा लावणार होती, ज्वेलर पळाले. दादा दिन में दादा और रात में काय नाही, दादांचा नाही, दादा आहेत ना ते, त्यांचं कसं लागणार. मग आता कोण काय, आता काय तो आहे काय मॅनेजर दुसरा ट्रिपवरचा की आकाशी चंद्र चांदण्या, म्हणजे फिक्स होत नाही आहे. म्हणून बहुतेक ती पाटी कोरी आहे अजून मावसाडची. त्याच्यामध्ये भरेल आता कोण माहीत नाही कोण आहे. चच्चू तर नाहीच वाटतं, चच्चूचा पत्ता कट आहे. ही कुठली स्टाईल आहे भाई? म्हणजे असं काहीतरी विचित्रच. असं मावसाड म्हणे की असं एकदम स्टाईल आहे. स्टाईल नाही आहे ते. जेव्हा काय असं फिक्स नसतं ना तेव्हा असं असतं, असं ओपन एंडेड क्वेश्चन कसं असतो तसं आहे. म्हणजे काय पण तुम्हाला पाहिजे ते तुम्ही भरू शकता त्याच्यामध्ये. येऊया आपण मावसाडच्या स्वप्नपूर्तीकडे.
किती स्वप्नावर स्वप्न आणि किती घेतले, म्हणजे असंच सगळं तिचं ओपन एंडेड असतं. आता जिथे पण तुम्हाला जी जागा भरायची आहे ते भरायचं, असं म्हणजे नवरा असू दे, नाही तर घर असू दे, नाही तर अनेक आहे. कारण बघा ना, आतापर्यंत किती दाखवलं, असं नक्की हिची घरं किती, असं एखाद्याला प्रश्न पडेल की हे घेतलं ते घेतलं, पहिलं ते काय घेतलं त्याचं काय फसणार होती म्हणे, फसता वाचली. अगं मावसाडे, तू जे दुसऱ्यांना ज्ञान देते ना की असं होतं आणि मग चांगलं वागलं की चांगलंच होतं, मग तुझी फसवणूक कशी होते ग? प्रत्येक वेळेला काय ना काहीतरी असं म्हणजे फसवणूक होता तू वाचते, असं बऱ्याच वेळा ऐकलंय मी. याचा अर्थ तू लोकांना फार फसवते, म्हणून तुझ्याबरोबर नेहमी असे फसवणुकीचे कार्यक्रम होतात ना. तर ते एक घर, मग त्याचं काय झालं, त्याचा काय आता पत्ता नाही. मग नंतर त्या खाजीचं घर घेतलं, रोकड देऊ ना, रोकड म्हणजे जिसका कोई नाही उसका मावसाडे, असं मावसाड समजते. तर तसं मग खाजीला गरज होती आणि तिला लगेचच कोणतरी पाहिजे होतं, म्हणून मग मी घेऊन टाकलं ते. म्हणजे मावसाडकडे बत आहे ना, असा एकदम फेकते, असा लपून असा कुठेतरी गाडून बिडून ठेवलाय असा गटाराच्या टाकीत, तर तो काढते आणि घेत सुटली आहे. असंच एकंदरीत चित्र असंच आहे. आणि मावसाड जशा बाता मारल्या आहेत की मला काही लोन बिन घेणार नाही, आणि जेव्हा माझ्याकडे पैसे जमणार तेव्हा मी, म्हणजे एवढे करोडो रुपये हिने रोख रक्कम. इन्कम टॅक्सवाले ऐकताय का? जरा बघा जरा हिच्याकडे. आणि हिचं असं काहीतरी असं एकदाच दाखवते, एकदाच काहीतरी त्याच्याबद्दल बोलते, आणि मग मेरे मन में आया मैंने वो टॉपिक को काट मारा, असं हिचं होतं. आणि मग त्याच्याबद्दल मला बोलायचंच नाही, मग मी वेळ आल्यावर सांगेन वगैरे. मग ते घर नाही तुम्हाला दिसत की दार नाही दिसत, असं अचानक ते गायब होऊन जातं. आणि त्याच्याबद्दल चौकशी केलेलं पण हिला आवडत नाही. तर आता बघूया, इथे राहायला जाणार आहे वगैरे वगैरे म्हणते, तर बघूया, हे दिसेल आपल्याला घर काय होतंय. आणि मला अजून एक दुसरी गोष्ट सांगायची येते की मावसाडे, जास्त हुशारा नको हा. आणि अब्बाजीच्या डब्बाजीला तर काय बोलायचंच नाही, तू त्या डब्याच्या जीवावरच उडतेस मोठी. हां, ते आता भाड्याने देईल आणि इकडचं सगळं क्लिअर करेल. त्या भाड्याच्या पैशात, त्या एवढूशा खोलीचं भाड्याच्या रकमेमध्ये आहे ना, हिने EMI काय घेतलेत का काय माहिती, असं म्हणतो तर रोख रक्कम देऊन वगैरे. पण जे पण काय आहे, म्हणजे तू विचार कर, कंपॅरिझन काहीच नाही आहे तुझ्या त्या सो कॉल्ड ड्रीम हाऊसचं, तुझ्या मुंबईच्या, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी हे म्हणणारच नाही की ते तुझं आहे. अब्बाजींच्या मुंबईच्या घराचं, या दोन घरांचं, या दोन वास्तूंचं काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही. आणि इतकंच आहे ना, इतकंच जर स्वतःचं आणि हे माझं आणि माझं आणि आता असं तसं, आणि मला कधीच मुंबईला सेटल नव्हतं व्हायचं, मला कधीच मुंबईला, तर तुझ्यामध्ये एवढीच हिंमत आहे ना, आणि एवढीच जर तू स्वतःला खूप शहाणी समजते ना, तर मग त्या मुंबईच्या घरावर अजिबात क्लेम आणि अजिबात त्यांना वाकडी नजर पण नको टाकू. सोडते, तुला नाही ना एवढं असं म्हणजे छोटंसंच आहे आणि असंच आहे, आणि काय म्हणजे मी त्याच्या बदल्यात एवढं मोठं घर घेतलं, तर आता तू घेतलंस ना, जाऊ दे ना ते घर, कशाला मग काय करायचं एवढंसं छोटंसं घर मुंबईमध्ये? आहे हिंमत सोडायची, हक्क सोडणार त्याच्यावरचा? ग शाणे, टवळे, दीडशाणे, कोणाला शिकवते ग तू? हां, कोणाला शिकवते की मी मुंबईत नाही घेतलं, मी मुंबईत घेऊ शकली असती, आणि काय वाटेल ते बोलत होती, तोंडाला येईल ते बोलत होती. कारण का हिला माहिती आहे आपल्या अंड्यांना तर काहीच कळणार नाही. पण तुझ्या अंड्यांव्यतिरिक्तही तुझ्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे, हे कसं काय विसरतेस ग मावसाडे? हां, परत किती स्वतःची म्हणजे काढून घ्यायची. या बाईला तर म्हणजे अजिबात लाज लज्जा शरमच राहिलेली नाही आहे. तुझी एक तर पहिली गोष्ट, सगळ्यात पहिले तुझी तर लायकीच नाही आहे मुंबईत घर घेण्याची. आणि जरी तू काही करून म्हणजे अगदी म्हणजे तू ह्या लेवलची बाई आहेस ना, अक्षरशः म्हणजे कोणाला जर तुला प्रूव्ह करायचं आहे ना, तर इतकी कुत्सित मनोवृत्तीची आहेस की तू ते काही करून सगळं विकून, त्या चच्च्याला विकून घेतलं असतंस. हां, जुदाईच्या डीलमध्ये विकलं असतंस आणि घेतलं असतंस. मॅडमलाच देऊन टाकलं असतं आणि मॅडमला सांगितलं असतं की मला घर द्या, त्याच्या बदल्यात पैसे द्या, तर ते पण केलं असतंस. पण तू मुंबईला ह्यासाठी घर घेत नाही, कारण जर तू मुंबईला घर घेतलंस तर मग अब्बाजीच्या घराच्या वाटण्या होतील आणि त्याच्यामध्ये नंदूबाई घुसेल. आता तुझं घर झालं, आता ह्याच्यामध्ये तर माझा पण थोडा हक्क आहे असं म्हणून. त्यामुळे मुंबईला तू एकच घर ठेवतेस जे की अब्बाजीचं आहे, जेणेकरून उद्या जेव्हा होईल आणि जेव्हा त्या घराचा क्लेम करण्याची वेळ येईल, तेव्हा हे एकच घर होतं, हे अब्बाजींचं होतं आणि आमचं अजून मुंबईत घरच नाही, म्हणून हे घर आमचं, असं करून तुला ते क्लेम करणं इझी जाईल. म्हणूनच तू चच्चूला कन्व्हिन्स केलं आणि चच्चूच्या डोक्यात, त्या चपरासीच्या डोक्यात हे घुसवलं. ही सगळी तुझी आयडिया आहे आणि जास्त हुशाऱ्या करू नकोस. आणि जातेस ना
चुपचाप जा, निकलौडियन. आणि किती विरोधाभासी बोलते. एका बाजूला म्हणते की मी नेहमी चांगलाच विचार करते आणि मी नेहमीच तुम्हाला सांगते की लोकांबद्दल चांगला विचार करा, चांगलं बोलण्याने काही होत नाही, काही जात नाही, चांगलं बोला आणि जो दुसऱ्याबद्दल चांगलं बोलतो त्याचं चांगलं होतं. आणि जेव्हा लोक तुम्हाला बघत पण नसतील, कोणी बघत नाही आहे, त्यावेळेलाही चांगलं बोला. असं नाही की कोणी बघत नाही आहे म्हणून मग त्यावेळेला तुम्ही काही कराल. अशा वेळेलाही चांगली वागणूक ठेवा. नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा आणि जे चांगला विचार करतात त्यांच्याबद्दल चांगलंच होतं आणि जे वाईट विचार करतात तर त्यांचं मला माहिती नाही, कारण आम्ही कधीच कोणाच्या बाबत वाईट विचार करत नाही. मावसाडे, जेव्हा हे सगळं बोलत होती तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये किंवा काय असे काय खूप सद्विचार आणि सद्भावना आणि खूप छान चालू होतं का? अगं बाई, जर तू खरंच चांगलं विचार करणारी आणि पॉझिटिव्ह थिंकर आणि काय असतीस ना, जे तू दुसऱ्यांना प्रीच करतेस, तर हा टॉपिक आणि हे असं कुत्सित बोलणं आणि टोमणे मारणं हे अशा वेळेला तू काढलंच नसतंस. ज्या अर्थी तू अशा वेळेलाही एवढ्या चांगल्या क्षणी, एवढ्या चांगला तुझा दिवस होता, एवढा मोठा दिवस होता तुझ्या आयुष्यातला आणि ते तू लोकांबरोबर शेअर करतानाही तू इतरांना टोमणे मारायचं विसरली नाही. त्यावरून तुझ्या बुद्धीचा अंदाज येतो. त्यावरून कळतं की तू किती कसल्या मनोवृत्तीची आणि किती गटार मेंटॅलिटीची बाई आहेस. तू दुसऱ्यांची मेंटॅलिटीबद्दल काय बोलते? तू स्वतःची मेंटॅलिटी बघ आधी. हा विचारच तुझ्या मनात येतो. ह्याच्यासाठी तू स्पेशली 10 मिनिटं दिलीस लोकांना सुनवायला. अजून बाकी आहे, अजून बोलणार आहे तू काय काय बोललीस ते. तर त्याच्यावरूनच कळतं की तुझ्या ध्यानी मनी आणि म्हणजे तू सतत हाच विचार करत असते, हाच कुचकेपणा भिनलेला आहे आणि कुचकी आहे. तू दुसऱ्याबद्दल सोडूनच दे, तू स्वतःबद्दल पण नाही चांगला विचार करू शकत. इतकी घाणेरडी गलिच्छ दर्जाची विचारसरणी आहे तुझी. नेहमी दुसऱ्यांना लुबाडायचं, खोटं वागायचं, खोटी स्क्रिप्ट तयार करायची, खोटं फसवणूक करायची, लोकांना कसं फसवायचं, कसं लुबाडायचं, कसं त्यांना उलटं सुलटं शब्दात फिरवायचं, हेच विचार तुझ्या डोक्यात चाललेले असतात आणि हेच तुझ्या तोंडातनं पण बाहेर येतं आणि हेच तुझ्या शरीरावर पण दिसतं. बघ जरा तुझी मान बघ कशी झाली आहे. त्या जे ते रिकामी जागावाला पेंडंट ठेवलेस त्या तिकडचा एरिया बघ, सगळे तिथे पिंपल्स, असं छातीकडे पिंपल्स वगैरे, पूर्ण पिंपल्स आणि बारीक बारीक पुटकुळ्यांनी भरले. ती हनुवटी पूर्ण काळी झाली आहे. ते तिथे असे डाग पडले आहेत आणि पूर्ण पुटकुळ्या आल्या आहेत. म्हणजे तू बाहेरूनच नाही, आतून पण घाण आहेत, विचार घाण आहेत आणि पोट पण साफ नाही आहे तुझं. त्यामुळे तसं म्हणजे आमची आई लहानपणी सांगायची की असे छोटे छोटे पुटकुळ्या वगैरे आला ना की पोट साफ करायचं औषध घ्यायचं असतं. तर पोट साफ करायचं पण औषध घे मावसाड आणि तू थोडं मन साफ करायचं पण औषध घे. तुला तर पूर्ण शुद्धीकरणाची गरज आहे. कुठे होतंय तर बघ. लोकांना ठगवू नकोस परत परत त्या इम्प्युअर स्किनच्या नावाने. नुसती आपली रोकड घेतली आहे मजबूत तर ठगवत असते आपली. स्वतःची का नाही झाली मग? किती म्हणजे पेशन्स हवा आणि तुम्हाला थोडं कंटिन्युएशनमध्ये करावं लागतं आणि किती जराशा गोष्टीवरनं तुझे तर सारखी स्किन खराब होत असते. आणि मग ती खराब स्किन दिसली की मग काहीतरी मला त्रासच होता, मला झोपच होत नव्हती आणि खूप दगदगीचे दिवस होते. मग गावालाच गेली, मग हवामानच बदललं, मग खाणंच बदललं. लोकांचं गावाला जाऊन चांगलं स्किन होते असं म्हणतात, हिची खराब होते चांगल्या हवेवर. घाण कुठची? आतूनच घाण असेल त्याला काय करणार? आणि मेन म्हणजे शुद्ध म्हणजे अंतःकरण शुद्ध नाही ना, त्यामुळे ते बाहेर दिसूनच येतं. आणि काय तर म्हणे की आमच्याकडे ना अशी पद्धत नाही, आमच्याकडे अशी पद्धत नाही मुलींना. असं आम्ही आता मला सासरसे घेऊन गेले, लग्न करून घेऊन गेले, तर मग त्यांचं घर ते माझं घर आणि माझं अरेंज मॅरेज आहे. माझ्या सासू सासऱ्यांनी मला घरी नेली. हो का? तुझ्या सासू सासऱ्यांनी घरी नेली, तुला नवऱ्याने नाही नेली? आम्हाला नको बुवा असं. आम्हाला तर बाबा नवऱ्याने घरी आणलं, स्वतःच्या घरात आणलं. एवढा म्हणजे होतं बाबा, धमक होती. त्याच्यासाठी ना धमक लागते. ती ना तुझ्या चच्चूच्या डांगीत आहे ना तुझ्या. आणि त्यांनी तुला घरी घेऊन गेले कारण तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तू काय केलं? तुमच्यात असं नसतं. मुली असं काही वेगळं राहत नाही आणि कडेला करत नाही. कडेला नाही. तू काय केलं होतंस? म्हणजे खरंच अंड्यांची ना, खरं आता कीव पण नाही, म्हणजे असं थू येतं मला अंड्यांसाठी की ह्या बाईची असलियत कसं काय विसरू शकतात.
कडेला काय, तू तर तुझ्या सासूला आणि सासऱ्यांना तर गावीच पाठवून दिलं होतंस, त्यांच्या राहत्या घरातनं बाहेर काढलं होतंस. त्याच धसक्याने तुझी सासू आजारी पडली आणि कर्मा रिटर्न म्हणतात ना, तसाच कर्मा रिटर्न आला तुझ्याकडे आणि मग सासू सगळी साफ करून गेली. ज्या घरातनं तिला तिच्या राहत्या घरातनं तू बाहेर काढलंस ना, तर तुला पुन्हा तिने जागेवर आणून ठेवली. सगळं काही भिकेला लावून ठेवली होती ना तुला, की मला असं एक काळ होता आणि सगळं संपलेलं, कोणी मिसळ घेता का मिसळ ते करत होतीस, विसरलीस का? कोणाला सांगते तू आणि तुझी बहीण? तुमच्या घरात नाही ना पद्धत. तुझ्या बहिणीने बरा हेरला, आईबाप नसलेला त्यांच्या कडेला करण्याचा काही प्रश्नच नाही. आणि जे थोडेफार पण त्याच्या नातेवाईक होते, आई वडील तर नाहीच आहेत, पण थोडेफार पण होते, त्यांना तरी कुठे ठेवते ती? त्यांना पण नाही. बघा तेव्हा चिट्टाई आणि काय दिद्दी, दिद्दी चिट्टाई, चिट्टाई दिद्दी, बाकी काय येतं तुझ्या बहिणीला? कोणाला सांगते? तुमच्याकडे बघून, तुम्ही दोन बहिणींकडे बघून कोणतरी विश्वास ठेवेल का? बोलणाऱ्याने, तेच मी पॉडकास्टच्या स्टार्टिंगलाच बोलली, जी व्यक्ती बोलते ना तिने आधी स्वतः तसं असावं लागतं. स्वतःचे तर गुण उधळून झाले, दुसऱ्यांना शिकवते चिट्टाईचे संस्कार. आणि म्हणे की आता तुम्ही मला असंच म्हणणार का? आता तुम्ही असे कमेंट करणार का? आता जर बाबा माझ्या घरी राहायला आले तर तुम्ही असं म्हणणार का आता सासरा राहतो म्हणून हिच्या घरी? नाही ना, काय मेंटॅलिटी असते ही? मेंटॅलिटी आमची नाही आहे, आम्ही असं बोलणारच नाही असं. आता तू म्हणालीस म्हणून नाही, पण हा विचार तुझ्या मनात आला म्हणजे तुझी मेंटॅलिटी दिसते येत ना. आणि आम्ही असं म्हणणार नाही, याचं कारण मी आधीच सांगितलेलं आहे. कारण तुझी जी प्रॉपर्टी आहे आणि अब्बाजीची प्रॉपर्टी, ह्याचं तू काहीच कंपॅरिझन करू शकत नाही. आणि अब्बाजी तुझ्या दारात आले असं आम्ही म्हणणारच नाही, कारण का तूच अब्बाजीला धरून आहेस. तुझ्यामध्ये, मी पुन्हा एकदा सांगते, तुझ्यामध्ये जर हिंमत आहे ना, अब्बाजीला सांग की अब्बाजी तुम्ही देऊन टाका नंदूला, मला नको आहे तुमचं घर. मग बघूया आपण. आणि ही कुत्सित मनोवृत्ती, घाणेरडी मनोवृत्ती, हा विचार आहे ना, हा तुझ्या डोक्यात आलाय. आणि माझं परत सुरू झाली तू, कशात नाही काय आणि फाटक्यात पाय. आणि जसं अब्बाजीने तुला घरी घेऊन गेले, तुझे सासू सासरे, म्हणून मग तू त्यांच्या घरात सून म्हणून राहिलीस ना, तसं आता जर अब्बाजी इथे राहायला आले ना, तर ते तुझ्या घरात सासरे म्हणून राहिले, समजलीस? आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एक नोटीस केलं का मंडळी? ते अब्बाजींचं म्हणजे ते सासू सासरे मला घेऊन गेले, ते सासू सासऱ्यांचं, सासऱ्याचं घर. आणि हे माझं, आता माझ्या घरात माझे सासरे आले तर माझं म्हणजे चच्चूचं काय आहे? चच्चूचं काय नाही, बाबाजीचा ठुल्लू आहे चच्चू. म्हणजे चच्चू किती रे, किती म्हणजे तुझी काय कवडीची पण किंमत नाही रे. काय लाज वाटते तुला? शी. ते एवढंसं आपलं काय ते फिल्टर चोपडून आजकाल रीलमध्ये येत असतो अश्मयुगीन मानव कुठचा. सो फायनली ही घाण आमच्या मुंबईतनं जाणार आहे. आय जस्ट कांट वेट की कधी जाते एकदाची. आणि खरंच म्हणजे इतकं हिला जो माज आहे ना, तर अब्बाजींनी पूर्ण उतरवला पाहिजे. आणि बिलकुल ते घर भाड्याने वगैरे नाही दिलं पाहिजे. त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे की मी ते मुंबईला राहिलेलं आहे आणि मला येऊन जाऊन राहावं लागेल आणि मला असं मध्ये मी हे घर नाही हे करू शकत. आणि ना हिला भाड्याने द्यायला दिलं पाहिजे ना काहीच. आणि मग हिची असलियत आणि हिची रियालिटी कळेल. आणि खूप अशी उडते ना की माझं आणि तर अब्बाजी हिला तुम्ही दाखवूनच द्या. आणि ही काही उपकार करत नाही आहे, हे तर तुम्हाला पण माहितीच असेल. आणि अंड्यांना मी हेच सांगेन की अंड्यांनो, जरा ना हिच्या भूलथापांना बळी पडू नका आणि जरा कामधंद्याला लागा, स्वतःचं काहीतरी करा. एक बाई हिला कंटिन्यूस मेसेज करते की मला पण यूट्यूब ओपन करायचं आहे, मला मदत कर. हो नाही की चू नाही. तर नुसतं हिचे व्हिडिओ बघून आणि नुसतं असं ही काहीतरी हुलाहुल देते ना तुम्हाला की चांगले विचार केला की चांगलं होणार वगैरे, तर नुसतंच असं काहीतरी ताईचं चांगला विचार करतो, ते ताईचा चांगला विचार करण्याच्या चक्करमध्ये ताईचंच चांगलं होणार आहे, तुमचं काहीही चांगलं होणार नाही आहे. लक्षात ठेवा, चांगलं होण्यासाठी स्वतःला उभं राहावं लागतं, स्वतःसाठी स्वतः कष्ट करावे लागतात. नुसतंच असा विचार करून काही होत नसतं, नुसतंच असं मॅनिफेस्टेशन करून कुठला पण एंट्रान्स ओपन होत नसतो. त्यासाठी कष्टाची जोड लागते. इतकंच बोलून मी माझा 33 मिनिटाचं पॉडकास्ट इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्ट सोबत, नवीन कॅरेक्टर सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.